नमस्कार मैत्रिणींनो, मी आरती जाधव, फाउंडर ऑफ क्रिएटिव्ह इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझायनिंग. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे वेगवेगळे ड्रेसचे प्रकार. आता तुम्ही म्हणाल हे ड्रेसेस तर आपण नेहमी यूज करतो वगैरे, पण त्या ड्रेसला स्पेसिफिक काय म्हणतात हे आपल्याला कधी माहीतच नसतं. किंवा कधीतरी नवीन लेटेस्ट फॅशन जी टी व्ही सिरियलमध्ये म्हणा, एखाद्या मूवीमध्ये म्हणा आली, तर त्याला नेमके काय म्हणतात, तो स्टाईलचा प्रकार कुठला असतो हे आपल्याला सांगता येत नाही. आणि त्या अभावी आपण एखाद्या डिझायनरला किंवा टेलरला आपण ह्या ड्रेसच्या प्रकारामध्ये काय नवीन शिवावं हे सांगू शकत नाही. त्याच गोष्टीचा उलगडा करण्यासाठी मी ड्रेसचे तुम्हाला विविध प्रकार घेऊन आलेले आहे. ह्या प्रकारामध्ये जवळजवळ 40हून अधिक प्रकार ड्रेसेसचे असतात. त्यातले 10 एक प्रकार मी आता तुम्हाला सांगणार आहे. तर आधी सुरुवात करूया. पहिला प्रकार जो आहे डबल लेयर्ड अनारकली सूट. आता तुम्ही बघू शकाल ह्या टाईपच्या ड्रेसमध्ये डबल लेयर असतात आणि हा एक्स्ट्रा घेर ह्याला दिलेला असतो. शक्यतो करून हा पार्टीमध्ये एखाद्या लग्न समारंभात ह्या ड्रेसचा वापर केला जातो. आता तुम्ही पाहाल अफगाणी सूट. ह्या प्रकारात सलवारची बॉटम पट्टी ही हायलाईट केलेली असते, मोठी असते आणि ह्याच्यावर शॉर्ट कुर्ता हा खूप छान दिसतो. खास करून अफगाणिस्तानाचे हे पेहराव असून आपल्या इथे हा सर्रास वापरला जातो आणि दिसायलाही सुंदर दिसतो. आता आपण पाहूया कॅप स्टाईल सलवार सूट. ह्या नावातच सूटची खासियत आहे. आपण उन्हापासून संरक्षण करण्यासाठी जसं टोपी कॅप वापरतो, तसेच आपल्या ज्या ड्रेसच्या पेहरावात अजून तो काहीतरी उठून दिसण्यासाठी, सुशोभित करण्यासाठी, आकर्षक दिसण्यासाठी आपण त्याला जॅकेट लूक देतो. हा कॅप प्रकार जो असतो हा पूर्ण फ्लोअर लेंथ असतो. म्हणजे लॉंग स्टाईलच्या ड्रेसमध्ये, शरारामध्ये, घागरामध्ये वरून कॅपसारखं जॅकेट घालायची ही एक फॅशन असते. सो या स्टाईलला म्हणतात केप स्टाईल सूट. फ्लोअर लेंथ अनारकली पॅटर्न. अनारकली हे नाव मुघले आझम पिक्चरमधनं प्रचलित झालेलं आहे. अनारकली म्हणजे पूर्ण जमिनीपर्यंत घेरदार असलेला हा पेहराव असतो. लग्न समारंभात, नाईट पार्टीजमध्ये मोस्टली ह्या अनारकली सूटचा वापर केला जातो. याला वन पीस सुद्धा म्हणतात. असिमेट्रिकली टॉप सूट. ह्या टॉपमध्ये मुख्यतः बाजूचे कट हे समोरच्या बाजूला समांतर नसतात. थोडक्यात काय तर समोरची बाजू सरळ आणि बाजूचे साईडचे जे कट असतात हे त्रिकोण स्वरूपात असतात. हा टॉप आपल्याला शॉर्ट आणि लॉंग ह्या दोन्ही स्वरूपात बघायला मिळतो. लेहंगा स्टाईल सलवार सूट. हा टॉपचा जो प्रकार आहे हा सर्रास खाली घेरदार, घेर म्हणा, स्कर्ट म्हणा, याच्यावर घातला जातो. याच्यावर लॉंग आणि शॉर्ट दोन्ही टॉप घालण्याची सध्या आत्ता ट्रेंड आहे. आपण सुरुवातीला जसे परकर पोलके घालायचो तेव्हा खाली जो फ्लोअर लेंथपर्यंत जो घेर असायचा, आता त्याच्यावर टॉप घालण्याची एक नवीन ट्रेंड आलेली आहे. त्यालाच आपण फ्लोअर लेंथ घागरा स्टाईल टॉप सूट म्हणतो. पाकिस्तानी स्टाईल सलवार सूट. मुख्यतः हा सूट जो आहे हा शॉर्ट आणि लॉंग ह्या दोन्ही प्रकारात असतो. या टॉपच्या खाली शक्यतो करून पॅन्ट किंवा चुडीदारच वापरली जाते. स्ट्रेट कटमध्ये हा पॅटर्न असून मुख्यतः स्लिम ट्रिम मुलींना हा जास्त छान दिसतो. पुढील महत्त्वाचा प्रकार म्हणजे हाय आणि लो स्टाईल अनारकली सूट. आता तुम्ही म्हणाल हा अगेन अनारकलीचाच प्रकार आहे, तर अनारकलीमध्ये डिफरंट डिफरंट पॅटर्न्स असतात. त्यातलंच हाय आणि लो ही स्टाईल. आता ह्याच्यात मुख्यतः समोरच्या दर्शनी भागातले पायाकडचे आपल्याला जर पैंजण, अँकलेट, एखादी पायातली जर आपल्याला शूज, सँडल्स वगैरे दाखवायचे झालेच तर ह्या पॅटर्नचा यूज होतो. मुख्यतः पुढे हा लो स्वरूपात असून मागच्या बाजूला त्याला हाय
लुक दिलेला जातो. ह्याला सी शेपही ॲक्च्युली असे म्हणतात. सो अनारकली हा फ्लोअर लेंथ असून फक्त समोरचा भाग हा वरच्या बाजूला जास्त असून मागचा भाग हा फ्लोअर लेंथकडे झुकलेला दिसतो आपल्याला. लास्ट आणि बेस्ट 10वा प्रकार म्हणजे पॅन्ट स्टाईल सलवार सूट. आत्ताच आपण जसं पाकिस्तानी स्टाईल सूट जरी म्हटले की स्ट्रेट कटमध्ये वगैरे असतात, तसेच आपल्या इंडियन ट्रॅडिशनमध्येही आता सर्रास पॅन्ट स्टाईल सलवार सूट घालतात. म्हणजे आपल्या इंडियन ट्रॅडिशनलच्या ड्रेसेसवर जसे एम्ब्रॉयडरी वगैरे जे ड्रेसेस असतात किंवा लग्न समारंभातले ड्रेस असतात त्यालाही खाली आजकाल पॅन्टचा लुक दिला जातो आणि ते दिसायला सुंदर दिसतात. म्हणजे कॅज्युअल वेअर सकट तुम्ही लग्न समारंभाच्या पार्टीवेअर ड्रेसेसला सुद्धा स्ट्रेट पॅन्टचा लुक देऊ शकता. अजून नवनवीन ड्रेसचे प्रकार जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला म्हणजेच क्रिएटिव्ह इन्स्टिट्यूटला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.